अजित पवार प्रकरणात FIR सुद्धा होत नसेल तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे. 5 कोटींचं पॅकेज दिल्याचा आरोप अत्यंत बालिशपणाचा असल्याचंही ते म्हणतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झालेली होती. याचा पुनरुच्चार करताना दादा असताना काय करायचं काय नाही हे सुद्धा ठरलेलं होतं, असंही शशिकांत शिंदे म्हणतायत. छत्रपती संभाजीनगरमधल्या मुक्तानंदगिरी महाराजांच्या आश्रमातून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे. आश्रमाबाहेर पपई विक्री करणाऱ्या शेतकऱ्यानं या संदर्भातला आरोपच केलाय. आश्रमातील 8 जणांनी बेदम मारहाण केल्याचा हा आरोप आहे. मारहाण केल्याप्रकरणी मुक्तानंदगिरी बापू महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात जखमी शेतकरी बबनराव पवार यांच्याशी आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधलाय. पाहूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक रुग्ण दाखल झालाय, ज्या रुग्णाचा आरोप आहे की मला एका महाराजानं मारहाण केलेली आहे. पपई विक्रीच्या वादातून मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो केलाय. इथे जेऊर मुंसापूर येथे मातोश्री आश्रम आहे. तिथे मी गेली 6 महिन्यापासून त्या आश्रममध्ये पपई विकायला जातो. पपई विकत असताना मला का आज त्यांनी इथे पपई विकायची नाही म्हणून तुम्ही आतमध्ये येऊ नका, तर मी त्या आश्रममध्ये गेलोच नाही. मी आश्रमाच्या बाहेर 50 फुटाच्या आसपास रस्त्यावरती माझी गाडी लावली. माझी 1 क्विंटल पपई हिसकून घेऊन माझी गाडीवरून काढून माझी गाडीवर मोटरसायकलवर कॅरेट होते, ते काढून घेऊन त्यांनी त्या आश्रमामध्ये नेले आणि त्या आश्रमामध्ये फेकून दिले. आणि त्यानंतर मी घराकडे निघालो असताना मला स्वतःला माझे हात पाय धरून मला आश्रमामध्ये नेलं आणि बापू महाराजच्या आश्रमामध्ये नेल्याच्या नंतर मला अर्धा घंटा तिथे बसून ठेवल्याच्या नंतर ते बापू महाराज आले आणि मग त्याच्यानंतर मला त्यांच्या कॅबिनमध्ये नेलं आणि कॅबिनमध्ये नेल्याच्या नंतर लगेच बापू महाराज म्हणे, लय माजला म्हणे तुला सांगितलं ना म्हणे. ते कसं म्हणलं, मी बाहेर विकत होतो. मी पण असं बोललो तर मी बाहेर विकू लागलो. तर मला लगेच त्यांनी कानामध्ये खूप मारलं. त्याच्यानंतर मला पोटपाटीत त्यांचे ते खडव्या सुद्धा चपलाने मला मारलेले. आणि हे माझं जर एक शब्द जर खोटा असाल तर मी स्वतः आत्महत्या करा. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. सोमनाथ आहे. सोमनाथ कोण? सोमनाथ पवार कोण आहे? आश्रमातून बोलते. शुभमचा नंबर लागत होता नानाच्या. हॅलो, जय गोमाता शुभम. जय गो. अरे ते नानाला हा, कारण काय ना, नानाला 1 वर्षापासून सांगतोय आम्ही कातडे पप्पा दिल्यानंतर कातडे उचलून घ्या. नाना काय करता, आली फक्त इकडे उचलून घ्या आणि झाडाखाली तसंच राहून द्या. मग ते कारण त्याच्यात डास बसून ते घाण बसून डास तयार होऊ राहिले. नानाला सांगितलं आणू नका, तर नानानं काल गावात सांगितलं आश्रम लिगली का असं तसं लोकायला म्हणे कोण काय करतं मी जातो, कोण मला आडवं येतं असं तसं. गावात बोलले त्यांना सांगले कमी वाद होतील म्हणा. बापूजी चिडले एक तर बापूंना खूप राग येईल. हा, तरी कमी भांडणं होतील एवढं सांगून दे नानाला. बरोबर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.